FeCl3 टेस्ट कोणती वापरणार. सो तिथं दिलाय न्यूट्रल FeCl3. जर तुम्ही म्हणला FeCl3 दिला तर तो कंपाऊंड व्हायलेट कलर देतो जर तो फिनॉल असेल तर, आणि नो कलर चेंज होतो जर तो अल्कोहोल असेल तर. सो ही टेस्ट कसली आहे, न्यूट्रल FeCl3 ची. ठीक आहे, दोघांना डिफरन्शिएट करता येतं आपल्याला. नेक्स्ट, फिनॉलच्या बद्दल बेसिक माहिती दिली, आपल्याला पण कळतं. फिनॉलचा जो कार्बन आहे तो कार्बन कोणता असतो, sp2 हायब्रिडाइज. आणि पुढं बेसिक माहिती दिली त्याची. पुढे जाऊ. आता मेन इथून सुरुवात झाली प्रिपरेशनची. ओके, सो पहिला आहे फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन C6H5 सल्फोनिक SO3 आणि Na म्हणजे ऍसिडचा सॉल्ट आहे. आता इथं NaOH हीट केली PR म्हणजे काय, परऑक्साइड नाही. PR म्हणजे किती कार्बन, 3. So when sodium salt of benzene sulfonic acid is fused with NaOH, phenol is obtained. So हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो, SO3 Na2SO3 तयार होतो आणि तयार काय होतो, फिनॉल. ओके, फिनॉल. सिंपल आहे. NaOH हीट करायचा ऍसिडिक मीडियम मध्ये, हा पूर्ण ग्रुप जातो आणि तुम्हाला इथं फिनॉल भेटतो. ही पहिली मेथड आहे. दुसरी मेथड आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. सो हा बेन्झीन डायॲझो, डाय मीन्स टू, ॲझो म्हणजे काय, नायट्रोजन, आणि क्लोरीनला काय म्हणणार, क्लोराइड. हा, आता याच्यामध्ये N2Cl इज अ व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप, आणि तुम्ही त्याला हीट करताय. लिव्हिंग ग्रुप हीट केल्यावर लगेच रिमूव्ह होतात, पण तिथं ऍड काय केलं, वॉटर. सो N2Cl ला रिप्लेस कोण करतं, OH. आणि N2 साइडला भेटतो आणि Cl कोणाबरोबर कंबाईन होतो, H बरोबर. सो बेसिकली तुमच्याकडे पाहिजे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. पहिली मेथड होती फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, दुसरी बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ओके, एवढं क्लिअर आहे. हो सर. देन मी तुम्हाला ते 3 कॉलम लिहायला लावले होते. जे अपडेट करत असतील त्यांचं काम सोपं होईल सॉल्विंगच्या वेळेस. बाय डिस्टिलिंग फेनॉलिक ऍसिड, फिनॉलला ऍसिड ग्रुप आहे, डेस्टिलेशन करायचं त्याचं, सोडा लाईम वापरला म्हणजे इथं काय झालं बघा. आता NaOH प्लस CO हा कंपाऊंड आहे, आपण त्याला हीट करतोय, आणि जनरली ऍसिडला हीट केल्यानंतर गॅस कोणता रिमूव्ह होतो, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड. आता CO2 कोणाबरोबर कंबाईन झाला, Na, सो इट बिकम्स Na2CO3. ते झालं सगळं, पण बेसिकली आपल्याला कोणता प्रोडक्ट भेटला, OH. याच्यातून रिमूव्ह झाला CO2. CO2 ला रिमूव्ह करण्याच्या प्रोसिजरला काय म्हणतात, डिकार्बोक्सिलेशन. ठीक आहे, सो जसं आपण वरती पण वापरला होता ना NaOH आणि हीट केलं, इथं पण सेम केलेलं आहे. सो एनी ऍसिड ज्याला हीट केल्यावर CO2 रिलीज होतो. मग जर तुम्हाला Na बेस कोणता कंपाऊंड असेल तर तुम्हाला Na2CO3 भेटू शकतो. एवढं क्लिअर आहे. यस सर. हो सर. पुढे कोणता आता, ग्रिग्नाट रिएजंट. सो C6H5 MgBr याच्यावर करतो आपण ऑक्सिडेशन. आता बेसिकली काय होणार की तुमच्याकडे RMgBr आहे, म्हणजे तुमच्याकडे कोणता रिएजंट आहे, ग्रिग्नाट. ग्रिग्नाट वरती ऑक्सिडेशन केलं की R आणि मेटलच्या मध्ये कोण इन्सर्ट होणार, ऑक्सिजन. देन आता इथून पुढं मग आता आपल्याला नेहमी माहिती की वॉटर कसा लिहितो, H आणि OH. Mg कडे ऑलरेडी एक निगेटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह कोण आता भेटला, OH. सो हा जो O आहे तो कोणाला अटॅच होणार, H ला, तयार काय झालं, फिनॉल. सो बेसिकली तुम्हाला असा ग्रिग्नाट रिएजंट यूज करायचा ज्याच्यात बेन्झीन रिंग आहे. ग्रिग्नाट वरती तुम्ही हायड्रोलिसिस केली की त्या ग्रिग्नाटचा R ग्रुप कशात कन्वर्ट होतो, कशाला जॉईंट होतो, OH ला, आणि साइड प्रॉडक्ट भेटतो. सो ही चौथी मेथड आहे. काय बनवतोय आपण बेसिकली, फिनॉल. आणि फिनॉल मध्ये टोटल किती तुमच्याकडे रिएक्शन्स आहे आता बघितलेल्या, 4. पहिली कोणती, पहिली बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. दुसरी बेन्झीन डायझोनियम. बेन्झीन डायझोनियम. तिसरी
सॅलिसिलिक ऍसिड. फिनॉल सॅलिसिलिक आणि आता कोणता? ग्रिग्नार्ड रिएजंट. डिकार्बोक्सिलेशन डिकार्बोक्सिलेशन, बरोबर. मग आता बेन्झिन वर आपण काय करतोय? ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? V2O5 च्या V2O5. V2O5 V2O5 च्या प्रेझेन्स मध्ये आपण केलं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन केल्यानंतर त्या रिंग वर ते अटॅच काय झालं? OH म्हणजे आपण ऑक्सिडेशन केलं, बस एवढीच रिएक्शन आहे. V2O5 अरोमॅटिक रिंगला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो. ऑलरेडी इथं काय असतो? हायड्रोजन. HH फक्त तिथे इन्सर्ट काय होतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन. ही एक रिएक्शन आहे. सिंपल आहे, आतापर्यंत जेवढे बघितले, अवघड नाहीये. पुढे आता फ्रॉम क्लोरोबेन्झिन, म्हणजे बेन्झिन आहे. बेन्झिनच्या वरती काय जोडला? Cl. आणि ऍक्वियस काय वापरला? NaOH. ऍक्वियस म्हणजे कोणती रिएक्शन? सबस्टिट्यूशन. मग तुमच्याकडे OH आहे आणि इथं लिहिलंय त्यांनी नो NSR, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता काय होणार? आपल्याला वाटतं हा इथं अटॅक करेल आणि बाहेर कोण जाणार? Cl. पण मी मागे तुम्हाला सांगितलं होतं बहुतेक की बेन्झिन रिंग ही हायली इलेक्ट्रॉन रिच का डेफिशियंट? रिच. मग निगेटिव्हचा अटॅक निगेटिव्ह होणार का? नाही होणार. सो तिथं रिएक्शन होणार नाही. ओके. आता पुढे त्यांनी दाखवले RCl घेतला तर रिएक्शन होती, कारण R म्हणजे कोणता ग्रुप आहे? कोणती पण स्टेट चेन आहे समजा, अशी घेतली आणि तुमच्याकडे OH चा अटॅक इथं होतो आणि बाहेर कोण जाणार? Cl. So Cl is substituted by OH. So nucleophilic, बोला, सबस्टिट्यूशन रिएक्शन. आवाज येतोय ना? रिएक्शन. हो सर. जी रिएक्शन पहिल्यामध्ये झाली नाही ती तिसऱ्यामध्ये केली आहे, कारण आता ऍड काय केला? हीट. हाय टेम्परेचर दिलंय, देन ऍसिडिक मीडियम दिलंय. यामुळं हाय टेम्परेचरला रिएक्शन फेवर होती. म्हणून आता क्लोरीनची जागा कोणी घेतली? OH. ओके. येस. आता त्यांनी असं सांगितलंय की सेम रिएक्शन आता जी तुम्हाला दिली ती रिएक्शन जर आपण याच्यामध्ये ट्राय केली तर कोणामध्ये जास्त होणार ते सांगा. क्लोरीनच्या रिंगला 3 NO2 जोडले, 2 जोडले, 1 जोडला, 1 पण नाही. मग रिएक्शन सगळ्यात फास्ट कुठं होणार जर OH चा अटॅक करायचा असेल तर? 3 NO2 मध्ये, कारण तिघांचा कोणता इफेक्ट? मायनस आय इफेक्ट. मायनस आर मुळे इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतात, त्यामुळे या कार्बनवर चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. तो हा अटॅक करू शकतो. इथं थोडा कमी होईल, इथं अजून कमी, इकडं नाहीये, त्यामुळे त्यांनी ती ऑर्डर दिलेली आहे. सो पहिल्याच्या केसमध्ये जर रिएक्शन करायची झाली तर तुम्हाला टेम्परेचर किती द्यायला लागेल? 300. 300. चौथ्यामध्ये टेम्परेचर फक्त रूम टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. सो ही रिएक्शन रूम टेम्परेचरला होती आणि ही हाय टेम्परेचरला होती. रिझन काय? ड्यू टू मायनस आर इफेक्ट. कळलं? हो सर. पुढे आता इंडस्ट्रियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल. फिनॉल कॅन बी प्रिपेअर्ड कमर्शियली बाय. पहिलं क्युमिन 1 by 1 आपण एक एक बघू. याचं स्ट्रक्चर बऱ्याच जणांना कळतच नाही. क्युमिन म्हणजे काय किंवा माहित पण नसतं. नीट बघा आता. क्युमिन म्हणजे बेन्झिनला कोणता ग्रुप जोडला? ब्रॅकेट मध्ये वाचा. ग्रुप आयसोप्रोपाइल. सो आयसोप्रोपाइल ग्रुप तिथं जोडला. तो जोडल्यानंतर त्याच्यावर केलं ऑक्सिडेशन आणि या ठिकाणी त्यांनी नीट नाही दिलं. नीट बघा आता. हा जो हायड्रोजन आहे ना, मी थोडासा असा मोठा काढतो आणि तुम्ही जर बघितलं तो ज्या कार्बनला जोडलाय त्याला किती कार्बन आहे? 2 कार्बन. 3. सो तो कार्बन सध्या कोणता आहे? टर्शरी. आणि म्हणून हा हायड्रोजन पण टर्शरी. टर्शरी हायड्रोजन्स आर मोर रिएक्टिव्ह. त्यामुळं या हायड्रोजनच्या आणि कार्बनच्या बॉन्ड मध्ये कोण इन्सर्ट होणार आता? ऑक्सिजन. नीट बघा. एक ऑक्सिजन ऍड झाला. आता आपण ऍड करतोय O2 म्हणून परत एकदा एक ऑक्सिजन ऍड होणार. म्हणजे टोटल झाले किती? 2.
म्हणजे तुमचा जो CH बॉन्ड होता तो कशामध्ये कन्वर्ट झाला, CO सिंगल बॉन्ड O आणि पुढे H आला. आणि तुम्हाला हे दिसतंय या 2 CH ला त्यांनी या ठिकाणी लिहिलं, त्याच्यात काही चेंज नाहीये. फक्त हा जो CH बॉन्ड आहे त्याच्यामध्ये बघा किती ऑक्सिजन आले, 2. ठीक आहे. 2. जर 2 ऑक्सिजन आले तर त्याला काय म्हणतात, पर ऑक्साईड. ऑक्साईड. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन पर ऑक्साईड फॉर्म्युला काय, H2O2. हा, HOOH. सो H2O2 आणि 2 ऑक्सिजन असे असले आणि लेफ्ट राईटला जर एक्सटेंड करू शकतो आपण, त्याला पर ऑक्साईड म्हणतात. सो पर ऑक्साईड वापरल्यामुळं म्हणजे इथं पर ऑक्साईड तुमचा फॉर्म झाला. आता आपल्याला बेसिकली काय बनवायचं आहे, फिनॉल. हा, तर हे स्ट्रक्चर आपण थोडं नीट ड्रॉ करू. इथलं बेन्झिनला काय जोडलंय, वरती बोला, सी. OH. सी ला इकडे काय जोडलंय, CH3. इकडं CH3. CH3. मग वरती O आणि त्याला काय जोडलंय, OH. H. आता नीट बघा, जर मी हा स्ट्रक्चर रिमूव्ह केलं इथून एवढं, त्याच्यापासून हे स्ट्रक्चर तयार होईल का, हो सर. होईल. सो इट इज अ ऍसिड. राहिलेला OH कुठे अटॅच झाला, रिंगला, सो इट बिकम्स फिनॉल. फिनॉल. सो बोर्ड साठी तर खूप वेळा विचारतात, नीट साठी पण तुम्हाला रोल लक्षात ठेवायला लागेल. यांनी काम काय केलं, ऑक्सिडेशन. पुढच्या स्टेपला Oxidation. ऍसिडिक मीडियम असल्यामुळं रिमूव्ह काय झाला, ऍसिटोन आणि फिनॉल फॉर्म झालेला. कळलं एवढं, हो सर. ठीक आहे. नेक्स्ट कोणती प्रोसेस आहे बघा, डो प्रोसेस. रास्टिंग प्रोसेस. साधं सिंपल आहे, रिएजंट माहिती पाहिजे. या सगळ्या नेम रिएक्शन असतात, याच्यात आपण डायरेक्ट लक्षात ठेवायचं. क्लोरोबेन्झिन इज फॉर्म बाय द इंटरॅक्शन ऑफ बेन्झिन. इथं घेतलं बेन्झिन, वापरला HCl मध्ये आपण केलं ऑक्सिडेशन. टेम्परेचर किती वापरलंय, 300. 300. आणि CO2Cl2 आणि काय वापरला, FeCl3. हे सगळे तुमचे कॅटलिस्ट आहे, टेम्परेचर पण यूज करायचे. आता थोडं इकडे लक्ष द्या, आपल्याला बेन्झिन दिलेला आहे गिव्हन. आता बेन्झिनचा काय बनवायचं आपल्याला, आधी क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन होण्यासाठी ऍड करायला लागेल क्लोरीन, म्हणून कोणाची हेल्प घेतली, HCl ची. HCl. मग हा जो कंपाऊंड आहे, जो काही तुम्हाला दिसतोय, तो एकदा फॉर्म झाला की सुपर हिटेड स्टीम बरोबर रिॲक्ट करायचं. सुपर हिटेड म्हणजे किती डिग्री आहे, 425. मग क्लोरीनला रिप्लेस कोण करणार, OH. दॅट प्रोसेस इज अ रास्टिंग प्रोसेस. ठीक आहे. सो पहिली कोणती होती, फ्रॉम क्युमिन. ही रास्टिंग आहे फ्रॉम बेन्झिन और क्लोरोबेन्झिन. पुढे नाव आहे डाउस प्रोसेस. डाउस प्रोसेस मध्ये तुम्हाला इथं दिसतंय की जो तुमचा क्लोरोबेन्झिन आहे त्याच्यावरती तुम्ही NaOH, CO वगैरे आणि हीट. कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही हीट देता किंवा एखादा कॅटलिस्ट वापरता तर लिव्हिंग ग्रुप लगेच लिव्ह करतात. मग तो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन असेल, नाही तर ऍसिड मधलं CO2 असेल. सो लगेच क्लोरीन बाहेर जातो. क्लोरीन कोणाला जॉईंट झाला, Na ला. ओके. आणि देन त्या ठिकाणी कोण सबस्टिट्यूट झाला, OH. So this is Dawes process, and this process involves alkaline hydrolysis of chlorobenzene followed by acidification. So इथं आपण काय केलं, ऍसिडिफिकेशन. म्हणजे काय झालं असेल, पहिल्या स्टेप मध्ये फक्त त्यांना हे भेटलं असेल, ऑक्सिजन वरती कोणता चार्ज आला असेल, निगेटिव्ह. मग निगेटिव्हनी कोणाला घेतलं, H. सो इट बिकम्स फिनॉल. कळलं एवढं, हो सर. एक मिनिट. सर फर्स्ट स्टेप मधला रिएजंट सांगले एकदा. म्हणजे याच्यातला का म्हणते तू, इथला ना, नाही सर, फर्स्ट स्टेप. NaOH. 2 मिनिट. क्युमिन रिएक्शन.
पहिल्या स्टेप मध्ये O2 वापरलंय फक्त ऑक्सिडेशन साठी. दुसऱ्या स्टेप मध्ये ऍसिडिक मीडियम बनवण्यासाठी H2SO4 वापरलेला आहे. एवढंच आहे. ओके, ठीक आहे ना. हो सर. बरं, आता तुमच्या समोर क्वेश्चन आहे आणि तुम्हाला विचारलं की याच्यातलं कोणता कंपाऊंड फिनॉलिक प्रॉपर्टी शो करणार नाही. साधा सिंपल प्रश्न आहे, बघा बरं. फिनॉल म्हणजे काय? बेन्झिनला काय? होय. आता हे नाहीये तो सांगा. फर्स्ट नंबर सर. फर्स्ट नंबर, ठीक आहे, फर्स्ट. बाकी सगळे डायरेक्टली रिंगला काय जोडलेले? OH. The number of dihydric phenol possible with the molecular formula is, म्हणजे C6H6 आणि O2 यांनी किती तुम्ही फिनॉल बनवू शकता? हा बनल का बघा बरं. किती कार्बन आहे? हो सर. C6. हायड्रोजन किती आहे? 6 आणि O2. आता एक मला सांगा, या टाइपचे किती स्ट्रक्चर होऊ शकतात? ऑर्थो, मेटा आणि पॅरा. पॅरा. सध्याचा ऑर्थो आहे, अजून मेटा आणि पॅरा बनवू शकता. ऑप्शन नंबर कोणता आहे ना? सेकंड. ठीक आहे, नेक्स्ट. सो फिनॉल कसं आहे? कलरलेस, हायग्रोस्कोपिक, क्रिस्टलाइन सॉलिड. लवकर घेणार आहे, फास्ट. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय? पाण्याला शोषून घेणारा. ओके. इट अटेन पिंक कलर ऑन एक्सपोजर टू एअर अँड लाईट. ठीक आहे. सो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर लेफ्ट आणि राईटनी त्यांनी अल्कोहोल दाखवलाय आणि मध्ये क्युमिनची रिंग आहे. सो तो पिंक कलर अटेन करतो ज्यावेळेस तो एक्सपोजर करतो एअर आणि लाईटला. तर त्या प्रोसेसमध्ये जे स्लो ऑक्सिडेशन होतं ते त्यांनी दाखवलेलं आहे. देन इट इज पॉइझनस इन नेचर बट ऍक्ट ॲज अ अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. ठीक आहे. सो थोडक्यात तो बाय नेचर आहे पॉइझनस, पण त्याला तुम्ही ठराविक पर्सेंटेज मध्ये यूज केलं तर तो अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट पण यूज होतो. स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, रेडिली सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. वॉटर मध्ये इझिली सोल्युबल होत नाही, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये होतो. Then solubility of phenol in water is much lower than alcohol because large hydrocarbon part in the molecule. फिनॉल मध्ये रिंग फिक्स असते, रिंग नाही तर फिनॉलच होणार नाही. आणि अल्कोहोल मध्ये कसं एकही कार्बन असू शकतो किंवा 6 पण असू शकतात. सो अल्कोहोल मध्ये साईज कमी आहे आणि रिंग वगैरे नाही, त्यामुळे तो इझिली सोल्युबल करतो, पण फिनॉल करत नाही वॉटर मध्ये. देन ड्यू टू इंटरमॉलिक्युलर, इंटर म्हणजे कसं दोन मॉलिक्युलच्या मध्ये. सो ड्यू टू इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फिनॉल हॅज रिलेटिव्हली कसं बॉइलिंग पॉइंट आहे त्याचा? हाय दॅन द करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन घ्या, अराइल हॅलाइड घ्या. म्हणजे जर फिनॉल कडे बघितलं तर फिनॉलची रिंग फिनॉलच्या रिंग बरोबर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बनवते, जो एक एक्स्ट्रा बॉन्ड असतो, त्यामुळे त्याचा फिजिकल कॉन्स्टंट वाढतो. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काही डाऊट नाही ना? नो सर. येस नो? नो सर. बाकीचे एनी डाऊट? नो सर. एवढे जण आहे ना ऑनलाईन? तर एक मिनिट थांबा. प्रॉपर्टी मध्ये पहिला पॉइंट ऍसिडिक नेचर. एवढं वाचण्यापेक्षा साधं सिंपल बघा. फिनॉल मध्ये H कोण देतं? रिंग वाला हायड्रोजन की OH वाला हायड्रोजन? रिंग वाला हायड्रोजन. हा रिंग वाला देणार की OH वाला हायड्रोजन? OH वाला सर. कारण तो जास्त ऍसिडिक आहे, कारण ऑक्सिजनचा इफेक्ट कोणता असतो? मायनस आहे. मायनस आहे. त्यामुळे हा ब्रेक होतो. मग सांगायचा पॉइंट एवढाच की हा H जातो, H झाल्यानंतरून म्हणजे तो त्या ठिकाणी ब्रेक होतो. ब्रेक झाल्याच्या नंतरून ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार? निगेटिव्ह. बरोबर ना? निगेटिव्ह. ऑक्सिजनवर चार्ज कोणता आला? निगेटिव्ह.
निगेटिव्ह चार्ज आल्याच्या नंतरून याला काय म्हणतात, कॉन्जुगेट बेस. आणि तो कसा असला पाहिजे, स्टेबल. स्टेबल. स्टेबल होतो कारण रिंगचा कोणता इफेक्ट आहे, मायनस रेझोनन्स. क्लिअर एवढं? येस नो? Yes, sir. सर. मला सांगा, मी रिंगला असले ग्रुप जोडले, समजा मी जोडला NO2, तर रिंगची ऍसिडिटी वाढणार का कमी होणार? वाढणार. वाढणार, बरोबर. कमी होणार. नाही, नीट बघा. NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो ना, विड्रॉ केल्याने ऍसिडिटी काय होती? कमी होते. नक्की? मला एक सांग. कमी होते. थांब. ऍसिड काय देतो? H प्लस. H प्लस. जर मी ही जी रिंग आहे, या रिंगचे इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले, तर हा जो बॉन्ड आहे हा स्ट्रॉंग होईल का वीक होईल? बोला. वीक. वीक होईल. हे क्लिअर आहे सगळ्यांना? बॉन्ड कशापासून बनतो? इलेक्ट्रॉन पासून. जर तुम्ही इलेक्ट्रॉन काढून घेतले तर बॉन्ड कसा होणार? वीक. आणि जो बॉन्ड वीक आहे तो लवकर ब्रेक होणार आणि मग तोच काय देणार? H प्लस. सो त्यामुळे H+. तुम्ही असे ग्रुप जोडा जे रिंगचे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतील. रिमूव्ह म्हणजे कोणता इफेक्ट? -R किंवा -I. मायनस आहे. तर तुम्ही असे ग्रुप जोडायचे. ठीक आहे. आता मला सांगा, मी तिथं OCH3 जोडला तर कोणता इफेक्ट आहे त्याचा? प्लस सर. मायनस आहे. ती काय होणार आपली? कमी. कमी होणार. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. यस सर. ओके. तुम्हाला फिनॉल, साधी गोष्ट, ऍसिडिक म्हणजे ब्ल्यू लिटमस काय होणार? बोला. रेड होणार. ठीक आहे. हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल रिॲक्ट विथ फिनॉल. सो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोणता आहे? सोडियम. सो सोडियम रिॲक्ट करतो त्याच्याबरोबर आणि देन H2 रिलीज होतो. काय विशेष असा पॉइंट नाही याच्यामध्ये. आणि देन थर्ड, फिनॉल हा स्वतः ऍसिड असल्यामुळे तो बेस बरोबर कसं करणार? इझिली रिॲक्ट करतो. आणि खाली एक रिॲक्शन दिली आहे, तुम्ही स्कूल लेवल पासून करत आले. ऍसिड प्लस बेस गिव्स, बोला. वॉटर प्लस सॉल्ट. 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 हा, मग त्या ठिकाणी तुम्हाला H2CO3 वगैरे दिसतोय. ठीक आहे. ओके. हे गोल्डन की पॉइंट्स आहे, नॉर्मल आहे. आपण पुढे जाऊ. PCl5 चा रोल सांगा. फ्लोरिनेशन. क्लोरिनेशन. हा, कोणता रोल आहे? क्लोरिनेशन. क्लोरिनेशन म्हणजे कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? OH चं Cl Cl मध्ये. ठीक आहे. झिंक डस्ट बरोबर काय होतं? झिंक डस्ट OH चा काय बनवतो? ऑक्सिडाइज. झिंक ऑक्साइड. OH चा H होतो, म्हणजे रिॲक्शन कोणती होती? ऑक्सिडेशन. रिडक्शन. O निघून गेला ना, सो इट इज रिडक्शन. ठीक आहे. चला नेक्स्ट. पुढे आता काही रिॲक्शन दिलेलं आहे. क्वेश्चन वाचा आणि तुम्हाला समजतो का ते सांगा आधी. सर. बोला. हा, रेकॉर्डिंग स्टार्ट. चालू रेकॉर्डिंग. तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर का नाही? दिसतंय. हो आहे सर. बरं, क्वेश्चन वाचा आणि आन्सर खाली दिलेले आहे, पण तुम्ही बघा तुम्हाला जमतं का. जमतंय का? हो सर. कसं गेलं ते सांगा मला, फक्त आन्सर कसं आलं. सेकंड अँड फोर्थ सर. रिझन काय असं विचारतो. का फिनॉल
फिनॉल सोबतच झिंक डस्टची रिॲक्शन होती आणि झिंक ऑक्साईड फॉर्म होतो आणि या दोन्ही स्ट्रक्चर मध्ये सेकंड अँड फोर्थलाच फिनॉलिक बेन्झीन प्रेझेंट आहे म्हणून सेकंड अँड फोर्थ. थोडक्यात फिनॉल वरच रिएक्शन होती आणि तो फक्त सेकंड आणि फोर्थ मध्ये, बाकी सगळे अल्कोहोल आहे, बरोबर ना? हो सर. ओके. नेक्स्ट. सर अल्कोहोल सुद्धा झिंकचे रिएक्शन होते ना? नाही, आपल्याला प्रश्न काय विचारलाय? इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डीऑक्सिजनेशन इज पॉसिबल. सो Zn बरोबर Zn जो आहे तो रिडक्शन करतो, पण तो कसलं रिडक्शन करतो? एरोमॅटिक रिंगला जर ऑक्सिजन अटॅच असेल तर. अल्कोहोलचं करेल का तो? नाही. त्यामुळे ती रिॲक्शन इथं पॉसिबल होणार नाही. ओके. आणि नुसतं sir. झिंक नाही, एरो वरती काय लिहितात? Zn डस्ट. डस्ट लिहितात ते. नेक्स्ट. कोणती रिॲक्शन नावाचा? बर्चनर रिॲक्शन. बर्चनर रिॲक्शन साधी सोपी आहे. तुमच्याकडे फिनॉल आहे, फिनॉलच्या शेजारी अमोनिया आहे. अमोनिया कशा अटॅक करणार? कार्बनवर. आणि कार्बन. OH ची जागा कोण घेतो? NH. NH2. NH2. हे एवढं सोपं नाहीये ना, डायरेक्ट रिॲक्शन झाली. त्यासाठी काय काय वापरलं? अनायडर ZnCl2 किंवा NH4 2SO3 NH3 at 300 डिग्री सेल्सिअस. एवढं केल्याच्या नंतर फायनली दॅट OH इज कन्वर्टेड इनटू NH2. जर रिॲक्शन आली, एक तर थेअरी राहिली नाही, तुम्हाला एवढंच करायला लागेल की तुमच्या एरो वरती ते विचारतील. एक तर याला क्वेश्चन मार्क देतील, नाही तर याला क्वेश्चन मार्क देतील, काहीतरी एक विचारणार ते. पण अजून तरी याच्यावर काही असं विचारलं गेलेलं नाही या रिॲक्शन वरती. आपल्या ज्या मेन आहे, जसं FeCl3 चा रोल काय, या गोष्टी जास्त विचारतात. ऍसिडिटी कंपाऊंडचे ते विचारतात. हे चॅप्टरच्या सुरुवातीला झालं, आठवत असेल, अल्कोहोल आणि फिनॉलची रिॲक्शन जर FeCl3 बरोबर केली तर फिनॉल देतो व्हायलेट कलर, पण अल्कोहोल मध्ये कलर चेंज होत नाही. याने आपण काय केलं तर डिफरन्शिएट केलं तर अल्कोहोल आणि कोणाला? बोला. फिनॉलला. 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 ठीक आहे. ऍसिटायलेशन जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये ऍसिटाल ग्रुप कोणता असतो? CH3CO. CO. आणि ते मागं पण झालं ना, आपलं हायड्रोकार्बन पासूनच चाललंय. हा ग्रुप ऍड झाला. ही ऍक्च्युअली रिॲक्शन कोणत्या टाइपची? फ्रेडल क्राफ्ट असायलेशन, Acylation. त्या टाइपची रिॲक्शन आहे. इथं NaOH वापरलेलं आहे आणि इथून Cl बाहेर पडतो, इथला H Cl ला भेटतो, HCl जाणार आणि बाकी ग्रुप इथं अटॅच होतो. मी ज्या रिॲक्शन झाले तर फास्ट घेतोय. ठीक आहे. पुढे कोणती आहे? स्कॉटन ब्युमन रिॲक्शन. ठीक आहे. स्कॉटन ब्युमन रिॲक्शन मध्ये इथं तुम्हाला लिव्हिंग ग्रुप दिसला ना, बाकी जास्त विचार नाही करायचा. इथला H आणि Cl काढून टाकायचा आणि ऑक्सिजन याला जोडायचा. तयार काय झाला? हा कार्बोनिलला शेजारी ऑक्सिजन, म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप आहे? एस्टर. एस्टर. ठीक आहे. रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन रिंग. आता हे काही बघायची गरज पण नाही. बघा, पहिली कोणती आहे? हॅलोजनेशन. तर इथं रिएजंट कोणता वापरला? CH2 CHCl3 CCl4 कोणता पण वापरा तुम्ही. हॅलोजनेशन झाली. त्याच्यानंतर कोणती झाली? ब्रोमिनेशन, म्हणजे 3 ब्रोमिन अटॅच झाले. त्याच्या पुढे कोणती झाली? नायट्रेशन. त्याच्या पुढे कोणती झाली? सल्फोनेशन. हे सगळं झालेलं आहे आपलं. फ्रेडल क्राफ्ट मध्ये अल्कायलेशन. दुसरी कोणती? असायलेशन. ही झाली होती का गॅटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस? झालती? नाही सर. रिॲक्शन सेकंड मध्ये नाही झाली? नाही सर. नाही सर. दोन झालती सर. एका खाली एक 2 होत्या. बरं ठीक आहे, बघा 2 मिनिटं. When phenol is treated with SCN and HCl gas in the presence of anhydrous AlCl3, म्हणजे इथं बघा HCl आणि HCN वापरला, AlCl3 वापरला. सुरुवातीला आपण हा रिएजंट बनवून घेतोय. एकदा रिएजंट बनला की त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करायची? फिनॉल बरोबर. हा.
आता इथं ही तयारी सगळी कशासाठी चालली, आपल्याला सीएचओ बनवायचा आहे म्हणून. मग सीएचओ बनवताना सुरुवातीला कोणताही ग्रुप जर रिंगवर ऍड करायचा असेल तर त्याच्यावर एक शेजारी कोणता ग्रुप पाहिजे असतो, लिव्हिंग ग्रुप. सो इथून बाहेर कोण जाणार, CL. Cl. HCl. बाकी ग्रुप इथं अटॅच झाला. मग असं का झालं, कारण हा प्लस आर इफेक्ट देतो. प्लस आर इफेक्ट मुळे रिंग कुठे कुठे ऍक्टिव्ह होते, ऑर्थो आणि पॅरा. Para. इथं पॅराला ऍक्टिव्हिटी म्हणून ती इथं अटॅक करेल या ठिकाणी. बाहेर जाणार सीएल, देन इथं अटॅच झाली. आता आपण इथं ऍड केला H2 ऍड केल्याने NH चा काय झाला, NH3. NH2. आणि तो गेला की खाली राहिलं काय, ऑक्सिजन भेटला. कार्बन आहे, हायड्रोजन एक, ऑक्सिजन आहे, म्हणजे तयार काय होणार, Aldehyde. सो ऍक्च्युली तुम्ही ज्यावेळेस सीएचओ ऍड करता त्या रिएक्शनला काय म्हणतात, फॉर्मायलेशन. Formylation. आणि त्याचं नेम काय, गॅटरमॅन अल्डिहाइड सिंथेसिस. Synthesis. सो ही रिएक्शन कशी ओळखायची, तुमचे एरो काय दिसला पाहिजे, HCl आणि HCl. आणि दुसऱ्या स्टेपला वॉटर विथ द लॉस ऑफ अमोनिया. ठीक आहे. परत सांगतो, जे कोणी ते टेबल अपडेट करत असतील त्यांना सगळं आठवत. तुम्ही नुसतं लेक्चर बघत असाल न्यूजपेपर सारखं तर ते आठवणार नाही, तुमच्या वहीमध्ये आलं पाहिजे. आणि लगेच आपण सॉल्व्हिंग घेणार आहे, सॉल्व्हिंग घेताना कम्पेअर पण होईल ते, आणि तुम्हाला एक्झॅक्ट कळणार कोणत्या एरियावरती जास्त क्वेश्चन आले वगैरे. वैष्णवी बोल, हँड रेस केला. चुकून झालं होतं, बरं. रिमर टिमर माहिती ना सगळ्यांना. हो सर. हो So, सर. आपण इथं एवढी नाही बघणार, काही गरज नाही, तुम्ही काही 12वी बोर्ड नाही देते आता. डायरेक्ट फिनॉल वर काय वापरायचं, CsCl3NaOH. डायरेक्ट शेवटी त्याच्या फिनॉलच्या ऑर्थोला काय भेटतो, Aldehyde. अल्डिहाइड. Aldehyde. ओके, ही झाली रिमर टिमन रिएक्शन. आता इथे एक चेंज झाला, सगळं सेम केलं, टोटल सेम, फक्त CsCl3 च्या ठिकाणी काय आणला, CCl. CCl4. तर फक्त एक स्टेप पुढे जाते रिएक्शन, आणि अल्डिहाइडचा तयार काय होतो, Acid. Acid. फक्त एक ऍडिशनल पॉइंट एवढं कळलं, बाकी आधीच आपल्याला सगळं माहिती होतं रिमर टिमन काय असते ते. ठीक आहे. CsCl3 रिप्लेस विथ CCl4. So aldehyde is replaced with Acid. Salicylic acid. हा, कोल्ब-स्मीड रिएक्शन. इथं काय वापरलंय, फिनॉल. Carbon dioxide. आणि फिनॉलचं कशात कन्वर्ट झालं, सॅलिसिलिक. Acid. आता आपण मगाशीच केलं, समजा या कंपाऊंडला हिट केलं, गॅस कोणता रिलीज होतो, Carbon dioxide. Carbon मग dioxide. आपल्याला हा कंपाऊंड बनवायचा असेल तर गॅस कोणता ऍड करायला लागेल, Carbon dioxide. ओके. मग हा कुठे ऍक्टिव्हेट करतो, रिंगला ऑर्थो आणि पॅरा. मग ऑर्थोला इथं वापरला NaOH 140°C 6 atmosphere प्रेशर. एवढ्या कंडिशन ठेवल्यानंतर या ठिकाणी ऍड झाला कोणता, CO2. CO2 चं स्ट्रक्चर कसं असतं, C डबल बॉन्ड O, आणि O वरती चार्ज कोणता, निगेटिव्ह. Negative. जॉईंट कोण होणार, Na. Positive. हा झाला सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. आता H+ केल्या Na ची जागा कोण घेतो, H. H. इट बिकम्स अ Acid. Salicylic acid. सॅलिसिलिक ऍसिड. कळलं सगळ्यांना. हो सर. नेक्स्ट. ओके, पुढची रिएक्शन कोणती आहे, Halogenation. Hydrogen. म्हणजे ऍक्च्युअली ऍडिशन कोणाची, H2 ची. Hydrogen. H2 ची ऍडिशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, निकेल. आणि इथं काय वापरलंय, टेम्परेचर. ही रॅनी निकेल आहे का नाही, नाही सर. नाही, टेम्परेचर जर जास्त असेल तर रॅनी निकेल नसती. सो इथं फक्त आपण H2Ni वापरतोय, टेम्परेचर जास्त आहे. 3 × 2 किती झाले हायड्रोजन, 6. 6. सो या ठिकाणी प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन आला. बेन्झीन इज कन्वर्टेड इनटू Cyclohexane. यूज ॲज अ व्हेरी गुड Solvent. Solvent. ओके. चला पुढे जाऊ. प्राइस रिअरेंजमेंट, कपलिंग. रिअरेंजमेंट म्हणजे काय, एखाद्या प्रोडक्टला स्टेबल करणे. आवाज नाही आला.
एखाद्या प्रोडक्टला सबस्टिट्यूशन एखाद्या परत बोल. एखाद्या प्रोडक्टला स्टेबल करणे. नाही नाही नाही, मी विचारलं रिअरेंजमेंट मध्ये काय होतं, तुम्हाला सांगते तेच झालं. सबस्टिट्यूशन रिअरेंजमेंट मध्ये ऍडिशन होतं, इलिमिनेशन होतं, सबस्टिट्यूशन होतं का गोष्टी फक्त Substitution, sir. रिअरेंज होतात? रिअरेंज होतात सर. म्हणजे त्याच्यामध्ये काही ऍड पण होत नाही आणि काही रिमूव्ह पण होत नाही, सगळ्या गोष्टी फक्त एकमेकांना काय करतात, रिअरेंज करतात. रिअरेंज. ओके, सो दॅट इज अ रिअरेंजमेंट. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 4 ते 5 टाईपच्या रिॲक्शन आहे, त्याच्यातली ही एक आहे रिअरेंजमेंट. ठीक आहे, या रिॲक्शन बाकीचे रूल फॉलो नाही करत, त्यामुळे त्या लक्षात ठेवायला लागतात किंवा समजून घ्यायला लागतात. सो आपण फ्राईज रिअरेंजमेंट बघतोय. रिअरेंजमेंट बघताना नेहमी लक्षात ठेवायचं सुरुवात काय आणि शेवट काय. सुरुवातीला काय घेतलाय, फिनॉल, आणि याला काय म्हणतात, असाइल क्लोराइड, आणि फायनल प्रॉडक्ट कोणता फंक्शनल ग्रुप आहे, एस्टर आहे ना. कार्बोनिलच्या शेजारी ऑक्सिजन असल्यावर काय असतो, एस्टर. एस्टरच्या नावाच्या शेवटी काय असतो, एटी. ठीक आहे, चला. फिनॉलच्या ऑक्सिजन वरती लोन पेअरचा अटॅक कार्बन वर, बाहेर कोण जाणार, Cl. सो ऑक्सिजनला तुम्ही हा ग्रुप जोडला, सो इथं एस्टर तयार झालं. नाव काय असं, फिनाइल ऍसिटेट. ओके, सो फिनाइल ऍसिटेट तयार झालं. पुढं फिनाइल ऍसिटेट हा रिॲक्ट केला अनहायड्रस AlCl3 बरोबर. तर 2 पॉसिबिलिटी, वरती एकच दाखवली होती. मग सांगितलं की रिंग ऑर्थो आणि कुठे ऍक्टिव्हेट होती, पॅराला. सो कधी ते ऑर्थोवरती अटॅक करेल, कधी पॅरावरती करेल. म्हणजे ऑर्थोचा डबल बॉन्ड जाईल कोणाकडं, याच्यावरती, तो ग्रुप अटॅच होईल. कधी कधी पॅराचा पण जाऊ शकतो, डिपेंड. तुम्हाला 2 स्ट्रक्चर भेटले. सो अल्कोहोलचा एस्टर बनवायचा असेल, अरोमॅटिक एस्टर, तर कोणती रिअरेंजमेंट आहे, फ्राईज रिअरेंजमेंट. ठीक आहे, नेक्स्ट कपलिंग रिएक्शन्स. त्याच्या नावामध्येच एक स्ट्रक्चर दुसऱ्याला जॉईंट होतं, म्हणजे त्याला काय म्हणायचं, कपलिंग. बेन्झिनला अटॅच काय केलं, N2Cl. आता नीट बघा काय सांगतो. N2 इज अ गुड लिव्हिंग ग्रुप आणि क्लोरीन इज ऑल्सो गुड लिव्हिंग ग्रुप, आणि त्यामुळे हा पूर्ण ग्रुप पण काय गुड लिव्हिंग ग्रुप आहे. पण डिपेंड तुम्ही आता रिॲक्शन काय करता. रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन हे लोन पेअर, आताच सांगितलं. इथं पॅरावरती कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह, कारण तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. मग हा कोणावर अटॅक करणार, N2. बाहेर कोण गेला, Cl. सो बेन्झिन बघा, हा बेन्झिन, देन N2, देन बेन्झिन, देन OH. बघा, बेन्झिन N2, बेन्झिन OH. सो 2 रिंग एकमेकांना जॉईन झाला, त्याला काय म्हणणार, कपलिंग. कपलिंग म्हणजे 2 एकत्र येतात. सो नाव आहे कपलिंग रिॲक्शन. मेन म्हणजे प्रॉडक्टचा कलर कोणता, ऑरेंज डायस्टफ तयार होतो. ठीक आहे, पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेन्झिन तयार झाला. ठीक आहे, सो दिस इज कपलिंग रिॲक्शन. बाकी मग खाली काही नाही, मेकॅनिझम दिलेले, तुम्ही जास्तीत जास्त ते बघू शकता. अच्छा, ते वेगळे दिले. ठीक आहे, खाली काय बघा, फॅथॅलिक अनहायड्राइड. हा फॅथॅलिक अनहायड्राइड मध्ये 2 फिनॉल ऍड केले, तर प्रत्येक ठिकाणी H आणि त्याचा O, म्हणजे लॉस कसला झाला, वॉटरचा. का झाला, कारण काय वापरला, H2SO4. H2SO4 काय आहे, डिहायड्रेटिंग एजंट. मग या कार्बनला जिथं डबल बॉन्ड O होता, म्हणजे 2 बॉन्ड होते, आता ते 2 बॉन्ड इथं तयार झाले. तर याचं नाव काय, नावाचा फेनॉल्फेलिन. आणि हा इंडिकेटर आहे, तुम्ही बघितलं असेल, कलरलेस कशामध्ये, ऍसिडिक मध्ये, आणि पिंक कशामध्ये होतो, अल्कलाइन. कळलं आता एवढं, हो सर. ही जी रिॲक्शन्स आहे, काय झालेला, ही जी रिॲक्शन आता खाली दिसते ती पॉलिमर मधली आहे. नीट बघ, नावाचं काय लिहिलंय, लेडेरर मॅनेस, आणि त्यालाच काय म्हणतात,
कंडेन्सेशन विथ द फॉर्मल्डिहाइड. एकदम सोपं आहे बघा. अल्कोहोल आहे, सॉरी फिनॉल आहे, फिनॉलच्या ऑर्थोन पॅरा डायरेक्टिंग असते ही रिंग, शेजारी जोडला फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइडचं कसं होतं इकडे करून बघू. ही लेफ्ट साइड दिसते ना तुम्हाला स्क्रीनवर एवढी. हो सर. OH समजा इथं निगेटिव्ह चार्ज आहे, फॉर्मल्डिहाइड आहे, दोन्ही साइडला काय HH, निगेटिव्हचा अटॅक इकडं, बॉन्ड बिकम्स चार्ज. बेन्झीन इकडे आला OH. देन इथं काय अटॅच आहे कार्बन, कार्बनला 2 काय आले हायड्रोजन, O मायनसचा काय होणार OH. सो इट इज ऍक्च्युअली CH2OH आणि आला दिसलं. सेम रिएक्शन इथून पण होऊ शकते, मग त्यामुळे तुम्हाला एक पॅरा भेटतो आणि दुसरा कोणता भेटतो ऑर्थो. आता काय झालं की तुम्ही अजून एकदा परत रिएक्शन करायला गेले तर काय होतं, एक रिंग दुसऱ्या रिंगला जॉईंट होती, मग वरची रिंग खालच्या रिंगला जॉईंट होती आणि तुम्हाला इथं दिसतंय तुम्हाला एक चेन सारखं स्ट्रक्चर भेटेल, लेफ्ट राईट अप डाऊन, आणि ते एक्सटेंड होत जातं. सो छोटा कंपाऊंड असेल तर त्याला काय म्हणतात मोनोमर, आणि ते मल्टिपल अटॅच झाले तर नाव काय येतं पॉलिमर. सो इथं तुम्ही काय केलं, कंडेन्सेशन विथ द फॉर्मल्डिहाइड, फिनॉल अल्डिहाइड एकमेकांना कनेक्ट होत जातात आणि देन एक चेन तयार होती. सो ही एक रिएक्शन आहे. जायचं पुढं, समजलं हो सर. नेक्स्ट पण कंडेन्सेशन विथ ऍसिटोन. फिनॉल हा पॅराला ऍक्टिव्हेट असतो, पॅराचे हायड्रोजन आणि ऍसिटोन जर मिक्स केला तर लॉस कसला होणार परत एकदा वॉटरचा. वॉटरचा लॉस झाला की या ठिकाणी बॉन्ड फॉर्म होता असा, आणि वॉटर तर गेला, सो या टाईपचं स्ट्रक्चर तयार होतं. बीस फिनॉल ए म्हणतात, किंवा पी डॅश, एक पी एका रिंग साठी, दुसरा पी डॅश दुसऱ्या रिंग साठी, पी म्हणजे पॅरा. हे स्ट्रक्चर काय 3 कार्बन आणि 1 ब्रँच, याला काय म्हणतो आपण आयसोप्रोपिलिडीन, कारण 2 ठिकाणी जॉईंट येतो. प्रोपिलिडीन म्हणजे ENE कधी येतो 2 ठिकाणी जॉईंट असेल, बाकी 2 फिनॉल म्हणून काय म्हटलं डायफिनॉल. ठीक आहे. सो ऍसिटोन बरोबर या टाइप मध्ये तो रिॲक्ट होतो. पुढे आपण काय केलंय ऑक्सिडेशन. ठीक आहे बघा. सो जो फिनॉल आहे तो फिनॉल एअर बरोबर ऑक्सिडेशन करतो. ऑक्सिडेशनचे 2 अर्थ, एक ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, सेकंड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. सो इथं OH होता म्हणजे एक ऑक्सिजन होता, त्याचे 2 झाले, प्लस तुमचे सगळे डबल बॉन्ड नाही राहिले, त्याचे कमी झाले डबल बॉन्ड, म्हणजे ऑक्सिजन पण ऍड झाला आणि हायड्रोजन पण रिमूव्ह झाला तिथून. ओके. तसं म्हणण्यापेक्षा साधं सिंपल बघा, इथं रिंग काढू आपण. फिनॉल मध्ये 3 डबल बॉन्ड होते, इथे एक OH होता. ओके. काय चेंज झाला, ऑक्सिजन किती झाले तुमचे 2. डबल बॉन्ड कसे होते तुमचे 1 2 3 4 5, 1 3 5 ला डबल बॉन्ड होता. आता डबल बॉन्ड कुठे गेला, 1 2 3 4 5, 2 आणि 5 ला फक्त राहिला, म्हणजे तुमचं कॉन्ज्युगेशन कमी झालं पण ऑक्सिजन ऍड पण झालेला आहे. सो दॅट इज ऑक्सिडेशन. याचं नाव क्युनोन आहे. क्युनोनचा खूप इंटेन्स वास येतो लॅब मध्ये बनवल्यानंतर, आणि कलर कोणता आहे रेड कलर. ठीक आहे. देन वापरला इथं, हे लक्षात ठेवा, CrO2Cl2 वापरला होता. देन K2H2O8. अगेन आपण काय करतोय ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन केल्यानंतर इथं तयार झालेला कंपाऊंड आहे त्याच्यासारखाच होतो, फक्त तिथं बेन्झीन तशीच राहते, OH त्याचं नाव काय क्युनॉल. सो इट इज 1,4 डायहायड्रॉक्सी तयार काय झाला बोला बेन्झीन. ठीक आहे. नेक्स्ट हे पुढे जायचं का तू, म्हणजे कसं करायचं, सोडवणार तुम्ही बोला काय करायचं.
घ्या सर. सोडून घ्या sir. रिमर-टिमन फॉर्म्युलेशन रिएक्शन इन्व्हॉल्व्स द ऍडिशन ऑफ. रिमर-टिमन मध्ये काय ऍड होतं बघा. आठवून बघा. कोणता ऑप्शन वाटतोय? सेकंड सर. First. First, second is a trichloromethyl carbanion on phenoxide ion. बरं, मग ट्रायक्लोरोमिथाइल कार्बेनियन बरोबर आहे का क्लोरोफॉर्म बरोबर आहे? क्लोरोफॉर्म बरोबर आहे. Chloroform. CH3 हा फर्स्ट, ठीक आहे. सेकंड, फिनॉल रिएक्ट्स विथ द बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. मग अशी केलं होतं सोल्युशन टू फॉर्म कंपाऊंड ऑफ द स्ट्रक्चर. हे आताच केलं ना Second. कपलिंग. Second. सेकंड. फर्स्ट का सेकंड? Second sir. सेकंड सर. सेकंड. सेकंड. बरं ठीक आहे. कपलिंग ना, दाखवतो 2 मिनिटात. प्रॉडक्ट काय होतं बघा. क्लोरीन होता का त्या प्रॉडक्ट मध्ये? Nice. आहे का क्लोरीन? नाहीये. Nice. क्लोरीन नाही राहणार, तो गुड लिव्हिंग ग्रुप आहे. अरे फिनॉल NaNO2 बरोबर रिएक्ट केला, ग्रीन कलर भेटला, then H2, then red color, then NH, then blue color. This reaction is associated with the name of. कोणती रिएक्शन रिलेटेड याच्या? काय आयडिया? प्रश्न चांगला विचार. Nitrosus. कोणती? आठवून बघा. गॅटरमॅन कोच याच्यात काय तयार होत होतं? कलर वगैरे काय आठवतंय का? हो Orange. सर. ऑरेंज कलर. म्हणजे इथं ऑरेंज तर दिलेला नाहीये. नाही. हा. मग आता हॉपमन मध्ये काय तयार होतं? अमाइडचं काय होतं? Amine. अमाइन. मग त्याच्यामध्ये असं काही कलर वगैरे येतो का? Nice sir. नाही ना. नाही सर. बरं, ही जी रिॲक्शन आहे लिव्हरमन मग अशी बघितली होती ती, त्याच्यामध्ये काही तुम्हाला दिसतंय का याच्या रिलेटेड? नाही. रिमर-टिमन मध्ये काय तयार होतं? कोणतं ऍसिड होतं ते? सॅलिसिलिक ऍसिड. Salicylic acid. मग त्याच्यापैकी आपल्याला इथं काहीच दिसत नाहीये. मग आन्सर काय पाहिजे त्यांना? म्हणजे मला विचारायचं काही की त्यांना एक्झॅक्ट इथं काय पाहिजे असं मी म्हणतोय. बोला. आणि तुम्ही बघितलं आपण याच्यावरती ज्या रिॲक्शन बघितल्या त्याच्यापैकी हॉपमन याच्यात आलेली नाहीये. हॉपमन तुम्हाला माहिती का कोणत्या चॅप्टर मध्ये? Amine. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच्यात. बरं, आधी बघा गॅटरमॅनचा संबंध येत नाही ना, हॉपमनचा येतो. रिमर-टिमनचा त्याच्यात कलर वगैरे काही नाही. लिबरमॅन आता झाली ना आपली? नाही सर. इथं आली होती का? नाही सर. नाही आली. बरं ठीक आहे. सो आन्सर तेच आहे तुमचं तिथं. ती रिॲक्शन बघायला लागेल. ठीक आहे, ती रिॲक्शन आपण नंतर बघू. याच्यात नाही दिली म्हणजे आपण खाली जाऊ डायरेक्ट. थर्ड क्वेश्चन राहू दे लक्षात. एक्सरसाइजच्या वेळेस सांगा परत मला. मे बी ती खाली दिली असेल कुठेतरी. आता बरं. दिली सर. हा, आता होती का? हो सर. बरं ठीक आहे, जाऊ द्या. नाही तर बघू. याच्या वर होती खाली होती? प्राइस आय थिंक खाली होती सर. तरी म्हटलं. बरं जाऊ दे, खाली असेल तर येईल.
वेळ लागेल त्याला. पुढे असं दिले टेस्ट ऑफ फिनॉल. टेस्ट ऑफ फिनॉल काय करतो आपण, फिनॉल ऍसिडिक आहे, सो ब्ल्यू लिटमसचा काय करतो, रेड. रेड. ऍक्वेस सोल्युशन ऑफ फिनॉल कलर कोणता देतो, व्हायलेट. कोणाबरोबर, फेरिक क्लोराइड, मग असेच बघितले FeCl3. फिनॉल गिव्स लिव्हरमॅन्स नायट्रोसो टेस्ट, हे तू वाचलं असेल आता तिथं. सो टेस्ट कोणती, नायट्रोसो टेस्ट देतो. हे विचारले जाणारे प्रश्न आहे. ऍक्वेस सोल्युशन ऑफ फिनॉल व्हाईट PPT देतो. कोणाबरोबर, 2, 4, 6 ट्रायब्रोमो फिनॉल विथ ब्रोमिन वॉटर, म्हणजे हॅलोजनच्या प्रेझेन्स मध्ये देतो तो व्हाईट PPT. फिनॉल कंबाईन्स विथ फॅथॅलिक अनहायड्राइड, मगाशी बघितलं होतं ते वॉटरचं लॉस झालं ते, आणि एका कार्बनला 2 बेन्झिन अटॅच झालं फिनॉल सॉरी. सो ते एक इथं लिहिलेलं आहे, नवीन काही नाही, त्याच गोष्टी रिपीट आहे. डिफरन्शिएट बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल कसं करायचं, मगाशी बघितलं फिनॉल हा अल्कोहोल पेक्षा मोर कसा असतो, ऍसिडिक. फिनॉल इज मोर ऍसिडिक दॅन द ॲलिफॅटिक अल्कोहोल ड्यू टू रेझोनन्स, मगाशी दाखवलं होतं ते. फिनॉल गिव्स व्हायलेट कलर, परत तेच येते, कोणाबरोबर FeCl3, आणि ॲलिफॅटिक अल्कोहोल कोणताही कलर देत नाही. फिनॉल गिव्स ट्रायफिनाइल फॉस्फेट विथ PCl5. ट्रायफिनाइल, हा बोला सर. फिनॉलने जो OH ग्रुप अटॅच आहे त्याच्यामुळं प्लस आर इफेक्ट येतो ना, प्लस आर मुळे ऍसिडिटी कमी होते ना सर. तसं नाही, फिनॉलची ऍसिडिटी बघतोय आपण. तर फिनॉलच्या ऍसिडिटी मध्ये त्याचा प्लस आर इफेक्ट नाही बघायचा. एक मिनिट, तुला ती स्टोरी लक्षात, तुम्ही स्टोरी ऐकली असेल ना, की काही जण ट्रिपला जातात आणि ट्रिपला गेल्यानंतर माणसं काउंट करायला लावतात, पण माणसं कमी भरतात, का बरं, कारण तो कोणाला मोजत नाही, स्वतःला मोजत नाही. सो इन द सेम वे तुम्ही आता फिनॉलची ऍसिडिटी बघताय, सो तुम्ही त्या फिनॉलची ऍसिडिटी फिनॉलच्या स्ट्रक्चर वरून नाही बघत, त्याला काय काय जोडलं त्याच्यावरून बघतात. समजलं, हो सर. ओके ठीक आहे. देन फिनॉल ऑन ऑक्सिडेशन घेऊन मगाशी बघितलं ना, फिनॉलचे 3 डबल बॉन्डचे किती होतात, 2, वरती डबल बॉन्ड आणि खाली डबल बॉन्ड, त्या स्ट्रक्चरचं नाव काय होतं, क्युनोन. आणि जर अल्कोहोलला ऑक्सिडेशन केलं तर आपण बघितलं अल्डिहाइडच्या नंतर तयार काय होतो, कीटोन, आणि कीटोनचा फायनल ऍसिड. कोणतरी काय क्वेश्चन आहे का, कोण बोलला आता, नाही, ओके. फिनॉल इज युज्ड कुठं, अँटीसेप्टिक, सोप, लोशन्स मध्ये वापरतात. तो मिक्सचर ऑफ क्लोरोझायनॉल अँड टर्पिनॉल हे असतं त्याच्यामध्ये. इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अझोडायफेनॉल्फेलिन मगाशी बघितलं, पिक्रिक ऍसिड पण बघितलं, सायक्लोहेक्झेनॉल पण बघितला, बॅकेलाइट तो पॉलिमरवाला मोनोमरचा पॉलिमर होतो तो. इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग लाईक ऍस्प्रिन्स, सॅलॉल, बरेचसे आहेत. आणि ड्रग्स तर तुम्ही लिहू शकता, प्रिझर्वेशन फॉर द इंक. ठीक आहे, याच्यामध्ये सगळे पॉइंट रिपीट झालेले, नवीन इथं काही दिसत नाही, वरचे सगळे आले परत. सो आपला अल्कोहोल संपला, फिनॉल संपला, आता कोणता, इथर. इथर बघा आता, डायअल्काइल इथर, अल्कॉक्सी अल्केन त्याचं सेकंड नेम आहे, जनरल फॉर्म्युला CnH2n+2O, आणि नाव देताना अल्फाबेटिकली नाव देतात, जसं हा एक पार्ट आहे हा एक पार्ट आहे, याचं नाव ईनी सुरू होणार, याचं M. सो नाव काय आलं, मिथॉक्सी इथेन. म्हणजे एक ग्रुप कसा घेतात, जो अल्फाबेटिकली पहिला येईल तो घेतात. म्हणजे पहिली गोष्ट आपला IPC काय म्हणतं, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन मध्ये किती मोठी चेन आहे, 2 कार्बनची. मग उरलेला पार्ट काय झाला तुमचा, मिथॉक्सी, आणि 2 कार्बनच्या चेनला काय म्हणणार, इथेन. किंवा साधं सिंपल नाव इथाइल मिथाइल इथर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अल्कोहोल आहे. अल्कोहोलची रिएक्शन जर आपण करायला गेलो, म्हणजे जाऊ द्या, हा सोडून द्या, तिथं काही कॅटलिस्ट वगैरे दिला नाही, ते डिस्कशन साठी. इथरचे 2 टाईप आहे. साधी गोष्ट, ऑक्सिजनच्या लेफ्ट राईटला सेम चेन असेल तर सिमेट्रिक, आणि वेगवेगळी असेल तर अनसिमेट्रिक असतो.
बाकी त्याच्यामध्ये 2 लोन पेअर आहे. 2 लोन पेअर असल्यामुळे तो स्ट्रेट नाही राहत, तो बेंट होतो. बेंट किती 110 ला. एक लोन पेअर इकडे, एक लोन पेअर इकडे असते. ठीक आहे, पुढे आता बघा. हे एवढं ठीक आहे का? फास्ट होत आहे? ठीक आहे सर. ठीक आहे सर. बाकीचे चालेल ना? हो सर. कारण आपल्याला सॉल्विंग पण घ्यायचंय अजून. एक काम आहे आता.